पद्धत आहे? काय चाललंय विचारायचंय का काय पद्धत आहे विचारायचंय? एक काहीतरी विचार, कन्फ्युज करू नका रे बबड्या. हो मिस्टर अभिजित राजे, तुम्ही मला बबड्या म्हणायचं नाही हा. अभिजित राजे? काय म्हणास तू? अभिजित राजे? बाटलीतून बापाला पाणी देतो तू? हा ग्लास तिकडे. उचल 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 तो ग्लास. उचल. तो देऊ नवास. दुसरा होत पाणी होत. अरे काय माझा हात थरथरायला पाहिजे, तुझा हात थरथरतोय. काय झालं? पाणी सांडतंय पाणी बाहेर होतोय ना. अरे काय चाललंय बापड्या? अरे हे आई तू यांना पाहिलंच का? करताय? मी असं म्हटलं का? चला मी तुम्हाला जेवायला वाढते. हा हे काय रे, कोणी पाणी सांडून ठेवलंय देशी? हे बाबड्या, स्वच्छ करून टाक, सगळं पुसून टाक. अहो तुम्ही चला, मी तुम्हाला जेवायला वाढते. ए बापड्या, मी नंतर पुसते. हा तू जा झोप. कोण पुसतोय पाणी? नाही मी पुसतो. आई जा, तू काय करशील का एकटीचा? चला या. अहो सावकाश या. चला या. काय ठेवलंय मध्ये? अहो या अहो. चला सावकाश जेवायला वाढते. हा चला जेवायला लावूया. मी मगाचपासून विचार करतोय की तुझं घास मला भरवतेस ना, तो माझ्या गळ्याखाली उतरतच नाहीये. आत्ता मला उत्तर सापडलं. तू जेवलेलं नाहीयेस ना, मला माहितीये. मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाही. बायको आहेस ना तू माझी. मी पण तू जेवल्याशिवाय जेवणार नाही. मी तुला भरवणार. अहो असं काय करताय? मी तुला भरवणार. अहो नको. नाही बरोबर. अहो असं काय करतात? अहो मी नको तुला मला. भरवणार. अहो रात्रीचे 3:30 वाजले. मी तुला भरवणार. अहो मी नाही ते. अगं पट्टा आपटत होते जोर जोरात. मला पाणी आणायला नाचवलं त्यांनी. हे बघ ना, भिजवलं सुद्धा. एवढ्या दारू प्यायलेल्या माणसाला मी कुठे जाब विचारणार आहे? बरोबर आहे. कुठे आहेत ते बाहेर आहेत. बघ ना, आईच्या नादी लागल्यात. आईला खूप त्रास देत आहेत यार शुभ्रा. आईचा त्रास भगवत नाहीये मला. शुभ्रा जा ना, तू बघ ना प्लीज. हो थांब, मी बघते. 1 मिनिट. अहो नको मला त्रास होईल. सॉरी शुभ्रा, तुझी झोपमोड झाली ना? झोपमोड तर करायची आहे सर. सोमला झोपेतूनच जागा करायचंय ना आपल्याला. मग काय, त्यासाठी थोडं जागरण करायला लागायचंच आता. जाऊ नक्की. येस प्लीज. आणि आईंना त्रास देऊ नका खूप. बघू. की मला कोणी काही हिप्नोटाईज वगैरे केलं नसेल ना? हिप्नोटाईज वगैरे काही नाही, जास्त झाल्यावर होतं असं. करेक्ट. सर हे घ्या. आईनी स्वतःच्या हाताने बनवलेलं लिंबू पाणी. हे पिऊन तुम्हाला नक्की बरं वाटेल. माझ्या बायकोच्या हाताला गुण आहेच ग, खरंच आहे. शुभ्रा, माझा बेल्ट कुठे आहे ग?
ठीक आहे आई, आता तू आग्रह करतेस म्हणून खातोय मी. आवरून झालं नव्हतं, या तुझी काय चूक आहे का आई? एक तर तू त्यांच्यासाठी एवढा डबा बनवला सकाळी उठून, तो पण घेऊन गेले नाहीत ते. आई तू वाईट वाटून घेऊ नकोस, मी खाईन भोपळ्याची भाजी. किती शहाणा आहेस रे बबड्या. आसावरी आसावरी तुम्हाला काही वाटत नाहीये काय बोलताना? या घराची काही शिस्त आहे ना, ती बिघडून कसं चालेल? अरे अच्छा, मग नियम फक्त माझ्यासाठीच आहेत का? घरातली शिस्त फक्त घरातल्या जावयासाठीच आहे का? तसं असेल तर गेले कित्येक महिने मी शिस्तीत वागलोय. या घरातले सगळे अलिखित नियम पाळले आहेत. अरे 2 दिवस कुठे मोकळा वागलो तर? अहो पण घरातले मोठेच असे वागायला लागले तर लहानांनी कोणाकडे बघायचं सांगा ना. म्हणजे त्यांना नसत्या सवयी लागायला नकोत ना. अच्छा, ते लहानांना तसल्या सवयी नाहीयेत का? मी जे काल केले ते यापूर्वी कधीच कोणी या घरात केलेलं नाहीये का? जाऊ दे, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. पण एक गोष्ट क्लिअर सांगून ठेवतो, यापुढे मी माझ्या कुठल्याही इच्छा आकांक्षा मारणार नाहीये. मला मोकळं नाहीये, कचरा काढतोय मी. तू पाय नको ना देऊस, बाजू. सोहम तू किती फनी दिसतोय जाणून का. अरे काय करतेस मॅडी? आसावरी मॅम, आसावरी मॅम. अरे मॅडी, तू इथे काय करतेस? मॅडी, 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 ही काय लपाछपी खेळायची वेळ आहे का? हे घ्या सॉक्स. मॅम, यू आर सो स्वीट मॅम. एवढा मोठा प्रॉब्लेम झाला तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला काही माहितीच नाही. तरी मला सरांचा खूप राग आलाय. अहो काय झालं मॅडीताई, हे काही बोलले का तुम्हाला? हो, नाही म्हणजे डायरेक्टली काही बोलले नाही, पण मला सगळं समजलं मॅम. तरी मी त्यांना किती समजावलं, सर असं करू नका, सॉरी मॅम किती चांगलं आहेत, तरी ते त्या मंदिर. मॅडीताई, अहो कोण मंदिरा? मॅम खूप स्पेशल आहे ती त्यांच्यासाठी, असं काल मला फोनवर सांगितलं सरांनी. पण फोनवरती तर ते हे पण खाणार होते. यांना भेळ कधीपासून आवडायला लागली हो? बहुतेक काल संध्याकाळपासून. तरीच मी केलेली भोपळ्याची भाजी सुद्धा नको म्हणाले हो. किती छान भाजी केली होती मी. आणि सारखं काहीतरी म्हणत होते, बेड्या लगाम नको, मला स्वातंत्र्य हवंय असं म्हणत होते हो. मला वाटलं नव्हतं हे असं करतील, पण ओके मॅम, समजून सरांना. तरी भेळ खायची का? भोपळ्याची भाजी केली होती मी, माहितीये तुम्हाला. मी त्यांना सांगितलं की आसावरी मॅम बरोबर तुम्ही भेळ खायला पाहिजे, मंदिराबरोबर नाही. असं वागतं, असं नव्हतं वाटतं. डबड्याला सॉरी बबड्याला. कॉफी. ओके ठेव, काय लागलं तर सांगतो आम्ही. प्लीज गो. हा, गो गो. मला खरंच नव्हतं वाटलं असं वागतील म्हणून. कूल डाऊन. तर अचानक आईने डोळे पुसले. मला असं वाटतंय आई रडते. आई का रडत असतील? आणि मुळात मॅडी का आली असेल आता? माहित नाही. ए शुभ्रा, माझ्यामुळे रडत असेल का ग आई? छे रे, तू काही ऐकलंस का त्यांना बोलताना? नाही, एकदा तू बघशील का प्लीज?
प्लीज प्लीज बघ ना शुभ्रा. ओके बरं. तुम्ही कोणाला ठणकावून सांगणार आहात? तुमचं तर अजून लग्नही नाही झालंय. हो मग मॅम तुम्ही ठणकावून सांगा सरांना. हो सांगणार आहे, चांगलं ठणकावूनच सांगणार आहे. पण मॅडीताई तुम्ही आता निवड करताना समजून उमजून निवड करा. हा काही नको, मी लग्नच करणार नाहीये. हॉरिबल असतात नवरे. अगदी खरंय. वेळेत वॉर्न केलं नाही ना तर डोक्यावर चढून बसतात. मला तर वाटतं मुलांच्या आयांनीच त्यांना शिस्त लावायला हवी. हा म्हणजे आपल्यासारख्या मुलींना त्रास नाही होणार ना नंतर. खरंय ग तुझं शुभ्रा. नाही आयानीच आधी बदलायला हवं. मॅडीताई बाय बाय बाय. आता काय उपयोग आहे बाबड्या, गेल्या मॅडीताई. काय झालंय आई? मॅडी अपसेट वाटली. ऑल ओके ना? ऑल ओके म्हणजे ऑल ओके कसं असेल? आम्ही इतकं बॅगेज घेऊन फिरतो थँक्स टू यू ऑल. तुला नाही कळू शकत रे. तू तर कधीच समजून नाही घेऊ शकत. हो ना आई? हो ग. चला. तुम्ही मॅम वर अन्याय केला सर. ती बघा सर किती शेमलेसली तुम्ही टी 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 करताय. बरोबर आहे सर, ती तुमच्या मनात आहे ना. पण मॅमला किती वाईट वाटत असेल. त्या काही बोलू पण शकणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही. तुम्हाला तिच्याबद्दल वाटणार. त्यांच्या पुढे ती पाणी कम आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या पुढे ती मॅडी हे ती 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 जे काय चाललंय ना मला काही कळत नाही. मला तर सांगशील का? बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. सर मंदिराचा तुम्ही मला ऍड्रेस द्या. हे काय आहे? सर सर आता मी आहे आणि ती मॅडी आहे. सर आता मी आहे आणि ती मंदिर आहे. सर ऍड्रेस द्या. सर तुम्ही ऍड्रेस द्या. सर काय नाही द्यायचा? सर ऍड्रेस नाही द्यायचा तुम्हाला? इट्स ओके सर. तर नो प्रॉब्लेम सर. मी त्या ऍड्रेस मी बरोबर शोधून काढीन. बर. आता मंदिर आहे, ही मॅडी आहे. गुड बाय सर. हे मॅडी. बापरे मॅडी खूपच रागावली आज. नाही पण तिचा राग म्हणजे काय, आज आहे तर उद्या काय, का चिडली हे सुद्धा विसरेल उद्यापर्यंत. गेल्याशिवाय त्यांना ना किंमतच नाही कळणार आहे माझी. बापड्या तू बाजूला हो. नाही आई. बाजूला हो तू. आई शुभ्रा सांग ना तिला. आई 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 एक मिनिट थांबा. तुम्ही कुठे? आई आई काय करताय? शुभ्रा शुभ्रा बाजूला हो, बाजूला हो शुभ्रा. आई पण तुम्ही जाणार आहात कुठे? आई तू कुठेही गेलीस ना तरी मी माझं हे घर सोडणार नाही. त्या राजेंना मी जाब विचारणार. खरंच कौतुक वाटतं मला. पण काही म्हण, अभिजित राजे खरंच लकी आहेत. आसावरी त्यांच्यावर चिडली आहे. पण खरं सांगू का, तू बाई फार वेळ घेतला असं त्यांच्यावर चिडायला. मी तर लग्नाच्या 4थ्या दिवशीच रुसून माहेरी जाऊन बसले होते. पण सांगू का, आता अभिजित राजे येतील, तुझी गोड समजूत घालतील आणि मग तुमच्या संसारातला गोडवा आणखीन वाढेल. मग म्हणशील आता वारंवार रुसायला पाहिजे आणि माहेरी जायला पाहिजे. चल बॅग आतमध्ये ठेव, मी काहीतरी मस्त चटपटीत खायला करते. हा आलेच मी. नाही येत. बरं कोकणात ती बस पकडून जाईल आजोबांकडे, एवढी हिंमत नाहीये तिच्यात. मग गेली कुठे असेल ती? आई होती तेव्हा तिला मनस्ताप देत होतास. आता नाहीये तर तुला त्रास होतोय. हे बघ मी नाही, त्या राजेंनी दिला मनस्ताप. बरं त्यांना कळवलं तरी आहेस का काय झालंय? आहेत कुठे ते? एवढी पण जबाबदारी नाहीये की येऊन बघावं काय झालंय ते. माझं ना डोकं फिरलंय शुभ्रा. आज ते आले ना की मी बरोबर सुनावणार आहे त्यांना. आणि तू मध्ये पडायचं नाहीयेस, कळलं?
सर कुठे गेलेत पण? तो त्याला हातात द्यावा लागतो, मग नंतर नाश्त्याचं करायचं. बबल्याला कधी कधी काहीतरी वेगळं हवं असतं. तसं हे जे घरी केलेत ते खातात, कधी कधी त्यांनाही काहीतरी वेगळं हवं असतं. आणि शुभ्रा कधी कधी कामात एवढी गढून गेली असते ना, नाश्ता करायचाच भान उरत नाही तिला, मग तिलाही हातात द्यावं लागतं. आता दुपारचे कपडे धुवायला काढायचे, मशीन लावायचं, ते वाळत घालायचे, स्वयंपाक करायचा, भांडी करायची, केवढी कामं असतात. आणि संध्याकाळी ना ह्यांना हमखास काहीतरी चटपटीतनीच घात केलाय सगळा. खूप राग आलाय मला यांचा, मला नाही जायचंय. आसावरी, तूच बॅग उचलून निघालीयस. आज आणि आता बॅग भरून घराच्या बाहेर पडले तर का कोण जाणे, पावलं आपोआप ना तुमच्या घराकडे वळली. अगं आईचे मी तुझे, आणि अभिजित राजे ते सुद्धा मला आईसारखंच मानतात ना. आपण असं करूया का, तुझं इथे लक्ष लागत नसेल ना तर आपण त्यांना सुद्धा माहेरपणाला बोलूया का? नाही म्हणजे मग लागेल तुझं लक्ष. तसं काही नाही हो काकू. तिन्ही सांजेची वेळ झाली नाही काकू, देवासमोर दिवा लावूया का? हो चल. अरे हाय सर, काय तुम्ही कधी आलात? अरेच्छा, आसावरी घर सोडून गेली तरी शुभ्रा इतकी शांत कशी आहे? शुभ्रा, मी त्यांना आईबद्दल सांगितलं. मला फरक पडत नाही. शुभ्रा, मला जरा कॉफी करून देतेस? हा आणते लगेच. मला स्ट्रॉंग कॉफी लागते. कशी? स्ट्रॉंग. सुचतच नाहीये बघ. चल 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 चल, आपण तिला शोधूया, तिला घरी आणूया. बास झाली ही बबड्या घरी. मी माझ्या आसावरी शिवाय नाही राहू शकत ग. हेच तर त्यांना बघायचं होतं, तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकता की असं म्हणाली ती? नाही. नाही म्हणजे मला असं वाटलं हो. नाही 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 राहू शकत, नाही राहू शकत. तिला सांग, तिला फोन कर, तिला सांग मी येतोय घ्यायला लगेच. असं काय करताय सर? आत्ता कुठे बबड्यागिरीचा इफेक्ट सुरू झालाय, आणि तुम्ही तर काय मस्त बबड्यागिरी केली आहे. म्हणजे आई डायरेक्ट बॅग भरून तुम्ही हार मानू नका, पण आपल्याला अजून खिंड लढवायची आहे. मस्त कॉफी प्यावो. मी पहिल्यांदा काहीतरी स्टँड घेतलाय, मग भलेही तो तुमच्या विरोधातला असेल, पण मुळात आईंना व्यक्त व्हावंसं वाटतंय. एखादी गोष्ट आवडली नाहीये तर मी ती नाही करणार, ती नाही सहन करणार, हे म्हणण्याचा निर्णय घेतलाय ना आईंनी. आणि सर ट्रस्ट मी, आईंसारख्या एखाद्या बाईने बॅग भरून निघून जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर आपण इथपर्यंत आणलंय त्यांना, आणि आता हार मानायची आहे का? आईंनी पहिली परीक्षा पार केली आहे. मला वाटतं आता वेळ आली आहे आईंच्या दुसऱ्या परीक्षेची. दुसरी परीक्षा? मी काय करतो, मी काहीतरी वेगळं, म्हणजे पसारा झाला नाही का, मी काहीतरी भांडण उकरून काढतो. पण हे मॅरेज सर्टिफिकेटचं लफडं नको, तुला सांगतो. असं काय करताय सर? आजपर्यंत इतकं कमाल, इतकं छान वाईट वागलात तुम्ही, आणि आता गिव्ह अप करताय का? मग बरं ठीक आहे, थांबा. पडद्यामागे नकोय ना तुम्हाला? मग आपण एक काम करूया, हे करेक्ट ह्या टेबलावर ठेवून देऊया, म्हणजे आई सकाळी अशी सगळी आवरावरी करायला येतील आणि त्यांना मॅरेज सर्टिफिकेट सापडेल, आणि मग धमाका. नको 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 नको, ते इथे आहे म्हटल्यानंतर मला रात्रभर झोप लागायची नाही. शुभ्रा बघ ना यार, पुऱ्या फुगतच नाहीयेत. हा काय आज पुऱ्या बिऱ्या खास एकदम ना, त्यांना बाहेरून कळायची गरजच नसते. नवऱ्याच्या वागण्यातला बदलच सगळं सांगून टाकतो. अहो तेच ना काकू, इतकं बदललंय ना यांचं वागणं गेल्या काही दिवसात. कसेही वागतात, काहीही बोलतात, सगळं ताळतंत्र सोडलंय यांनी. आधी कधीच मला इतकं घालून पाडून बोलले नाही येत होते, नेहमी मला समजून घ्यायचे. म्हणूनच मला वाटतंय काकू, नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. आसावरी,
खरं नाही मग. हा बरं ठीक आहे मग मी ते काढूनच टाकते नाही, नाही. सर्टिफिकेट. विचार थॉट सांगितलं तुला मी बघूया. नाही नको कशाला पण मी काढते. नाही पण हरकत नाही, पण म्हणजे भीती तर वाटणारच ना. पण म्हणून शस्त्र टाकायची नाहीये तर आपल्याला. हा 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 हा. हो मग मी जाऊ, हो तुमच्या बायकोला घेऊन येते. हो हो हो. सर हा हा ऑल द बेस्ट. हा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. अगं शुभ्रा तू ये ना. काकू मला थोडी कोथिंबीर हवी होती. आणते हा आलेच. शुभ्रा, कोथिंबीर होती ना ग फ्रीज मध्ये, संपली का? हो संपली. खाणं झालं का तुमचं सगळ्यांचं? माझं आणि सोहमचं झालं, त्यांचं मला माहित नाही. हा का ग? बाहेरूनच खाऊन आले का ते? काय माहिती, हे कळत नाहीये. पण आता त्यांना विचारणार कसं ना मी आई. पण नक्कीच काहीतरी गडबड आहे आई. म्हणजे नमस्कार करते हं. आई ठेवाय हातच. हो. अखंड सौभाग्यवती सुखी राहा. काकू आईना खरंच थांबायला आवडलं असतं, पण त्यांनी घरी येणं पण गरजेचं आहे ना आता. हो ग, मी तुला घरी सोडायला येते. मला जावई बापूंशी बोलायला हवं ना. ते ताट घेऊन जा घरी. काय चला. चल. हा या काकू. आई नको ना ग अशी सोडून जाऊस तू. मी आईंची बॅग आत नेऊन ठेवते. आई तुम्ही पण चला. जाग आतमध्ये जा तू बघू. आणि काकू तुम्ही श्रीखंडपुरी खाऊनच जा आता. नक्की आवडेल. स्वाद आस्वाद बघता बघता खाईन हो. प्रेमळ आहे माझी नाचून. आता माझ्या लेकीची काळजी घ्या हा. हो हो. थँक्यू. हा चला आई छान हसा बरं आता. मी तुमच्यासाठी मस्त चहा करते. तोवर तुम्ही तुम्ही एक काम करा, तुमचे सगळे कपडे असे कपाटात नीट लावून घ्या. हा हे घ्या, कपाटात लावा आई नीट. चला. झाली का ग शांत? एवढ्यात कुठे? शुभ्रा ही बबड्या घरी आता आपण थांबूया का? ती बिचारी कधी कशाचीही तक्रार करत नाही, सगळं नुसतं सहन करत राहते आणि तरी हसतमुख असते. तू बघतेस ना गेल्या आठवड्याभरात चेहरा कसा झालाय तिचा, बघवत नाही मला. त्यांच्याकडे बघून तर मलाही त्रास होतोय सर. पण आता या क्षणी आपण वीक पडून नाही चालणार सर. आपण जे काही करतोय ना ते आपण त्यांच्यासाठी करतोय. त्यामुळे प्लीज प्लीज आत्ता तुम्ही खूप स्ट्रॉंग राहा. मी काय म्हणतो, आता बबड्या तिच्याशी नीट वागतोय ना, तिला त्रासही देत नाहीये, काही बोलत नाही तिला. आज तर त्यांनी तिच्यासाठी श्रीखंडपुरी वगैरे केली. मग आता ही बबड्या घरी कशाला पाहिजे? थांबवून टाका ना. अहो काय कर. अरे हे काय चाललंय? हे काय चाललंय? तुमचं काय चाललंय ते बघा आधी. हे कपडे लावून टाक कपाटात. नको, राहू दे, बॅग भरलेलीच. असं करू नकोस ग. मी झालं गेलं ते विसरून जाणं. मी हे कपडे कपाटात लावायला मदत करतो, तू म्हणशील ते करतो. आयुष्यभर तुझी सेवा करायला तयार आहे मी, पण असं करू नकोस. मला सोडून जाऊ नकोस बस. आणि असं
असं म्हणू नकोस ग. मी म्हटलं ना मी चुकलो. मी तुला खूप कामं सांगितली, तुला घरभर पळवलं, खाण्याचे नखरे केले, तुझ्याशी खोटं बोललो, पार्टीचं नाटक केलं, पण जे काय केलं ते सगळं चुकीचं केलं. मग तुला त्रास होईल असं वाटलं नव्हतं मला. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? काही नाही, रुसवा, अबोला, विरह. पुन्हा असं करणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही माझे कपाट लावायला माझी मदत करा. काय मी तुम्हाला माफ केलंय? समजा हवं तर तसं. अरे थँक्यू मॅम. दे 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 दे, मी लावतो ना, काळजीच करू नकोस तू. काय म्हणलीस आई तू? काय नाही, काही नाही सोहम, हे सगळं खोटं आहे खरंच. शपथ. खोटी शपथ घेताय? काही वाटत नाही का हो तुम्हाला खोटी शपथ घेताना? एक दिवस काय मी घर सोडून गेले तर माझ्या कपाटात तुमच्या आणि मंदिराच्या लग्नाचं सर्टिफिकेट ठेवलं, माझी जागा तुम्ही तिला देऊन टाकलीत. काही वाटत नाही तुम्हाला असं करताना? हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस. थांब एक मिनिट. आई शपथ, हे मॅरेज सर्टिफिकेट आहे. अरे मग बबड्या, मगासपासून मी हेच तर सांगतेय. हो मिस्टर अभिजित राजे, माझ्या हातात पुरावा आहे आणि तुम्ही आईची खोटी शपथ घेताय. अरे नाही रे बाबा, आईची नाही, माझ्या गळ्याची शपथ घेतली मी. आई आई प्लीज दार उघडा ना. आई मी आहे, माझ्याशी तरी बोला ना. मला काय वाटतं आई ना आतमध्ये दरवाजा लावून रडत बसल्या असणार सर. थोडा त्रास करून घेऊ नको शशी. अरे ही आपली मुलगी आहे, ती या अशा फडतूस मुलाच्या बरोबर जाणार. आले आले, शेवटी तिचा सुद्धा स्वतःचा आमच्यापणे बसून खाऊन सुद्धा देत नाही. कोण आहे? सोहम तू किती बेल मारायची? बिल्डिंगला आग लागली का आपल्या? बिल्डिंगला नाही, आमच्या घरात आग लागली आहे. काय? येस, अभिजित राजेंनी मोठा घोळ घातलाय आणि आईने तो पकडलाय सुद्धा. काय सांगतोस काय? पण आईचा स्वभाव मला माहिती आहे. माझे पॉपकॉर्न संपवू नकोस हा, मला खाताना चांगलं सुचतं. हे घे पकड. हा बाबा, तू खा, हवं तेवढं खा, पण काहीतरी सुचव मला. आईचा विचार बदलायच्या आधी सुचव. हा, एखाद्या व्यक्तीने 2 लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. दार उघडा, माझ्याशी बोला बरं. रिलॅक्स सर, रिलॅक्स. नाही होऊ शकत. तू तिला दार उघडायला सांग. हो पण तुम्ही थांबा ना. थांबाल तेव्हा तर कळेल आई किती खमक्या आहेत. जराशी वाट बघा. सबर का फल मीठा होता है. बिचारी असावर येत आहे, किती हौसेने दुसरं लग्न केलं आणि हा राजे असा निघाला. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये रे. अरे आयडियल हजबंड म्हणायचं सोसायटीतले सगळे त्याला. आणि तुझी आई जास्तच भाव खायची लग्न झाल्यापासून. जरा ऐक माझं. असावरी तू ऐक ना माझं. नाही बोलणार ती माझ्याशी. शुभ्रा प्लीज, ती अपसेट आहे जरा. अरे देवा, हेच व्हायला हवं होतं, पण हे जरा जास्त सिरियस झालंय सगळं. आई ऐका ना, प्लीज दरवाजा उघडा. मी हे बघा, मी खरंच एकटी आहे आता, तुमची शपथ. आई. शुभ्रा, मी काय करू ग, सांग ना मला. हे बघ, मी काय बोलू आता यांच्याशी? तुम्ही बोललात का आईशी? समजूत काढलीत तिची? राजे, तुम्ही गेलात आता 12च्या भावात.
नाही नाही, पण केली आहे कोणी तक्रार? त्याच्याशी तुमचा काय संबंध? चला. नाही नाही, पण ज्याने कोणी तक्रार केली ती खोटी आहे. सर अहो पोलिसांशी कशाला खोटं बोलताय? हो हे बघा, तुमच्या पहिल्या लग्नाचं सर्टिफिकेट अजून इथेच आहे. अहो, थांबा थांबा, तुम्ही यांना असं नाही नेऊ शकत. हे माझे पती आहेत आणि माझं नाव आहे आसावरी अभिजित राजे. यांनी माझा कधीही छळ केला नाही किंवा मला कसलाही त्रास दिला नाही. तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे. आई अगं पण हे सर्टिफिकेट तू बघ. मिस्टर राजे चला. थँक्स आसावरी. आसावरी काही औरच होती, वेगळीच होती. आसावरीचं हे रूप मला तुझ्यामुळे बघायला मिळालं. तिच्यातला तो स्पार्क अचानक सापडला. जो स्पार्क बबड्यालाच काय वेळ आली तर जगालाही बदलू शकतो. आसावरीला असे माहित नाही की तिच्यामध्येच एक अतिशय निर्भीड, अतिशय बिनधास्त अशी आसावरी लपलेली. ही एकदा आसावरीला सापडली ना की बास, मग आसावरी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या मनासारखं जगू शकते. पण तुम्ही चांगलं उत्तर दिलं तिला. मला खूप राग आला होता तिचा. आपल्या घरी पोलीस येऊन गेले ही बातमी सुद्धा प्रज्ञानेच केली आहे गावभर. अरे काय आपली आसावरी खमकी आहे, आपल्याला नाही काळजी. नाही सर, पण मला वाटते. हो म्हणजे मला कालच्या प्रकारानंतर थोडी भीती वाटायला लागली आहे. आई पण बघा ना, काल रात्रीपासून एकदम शांत शांत आहेत. त्यांच्या डोक्यात काय चाललंय काही कळतच नाहीये. आपण थांबवूया काही बबड्यागिरी. मी एक काम करते, मी आईंकडे जाते, मी त्यांना सॉरी म्हणते आणि हा सगळा विषय खरंच संपवून टाकते. का 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 कालपर्यंत तर मला धीर देत होतीस. आसावरी आत्ता कुठे बदलायला लागली, आता माघार नाही, बबड्यागिरी कंटिन्यू होणार म्हणून. मदत केली असती तुला. बरं मला सांग, आणखी बॅग्स आहेत का? तिच्यातल्या बदलाचा पहिला फटका मला बसलाय. मी सांगत होते ना तुम्हाला सर, सगळं बोलून टाकूया आपण. काय झालं आई सांग ना, आणखी बॅग्स आणायच्या आहेत का? नाही बबड्या, सगळं सामान घेऊन आले मी. आसावरी ऐक, हे बघा आईने ठरवलंय तिला उगाच त्रास देऊ नका. तिचा निर्णय झालाय आणि तिने तुम्हाला तो ऐकवलाय. तुपातलं गोड शेवट. आई दे ना ते लाडू, मी बाहेर बॅग जवळ ठेवतो. दे. नाही म्हणजे आईने इतक्या प्रेमाने बनवलेत ना, घाईघाईत राहून जायला नकोत म्हणून. दे. सोहम, तू जरा येतोस का माझ्या बरोबर आपल्या रूम मध्ये? अरे मला कपाटातल्या वर ठेवलेल्या काही गोष्टी काढायला तुझी मदत हवी आहे. हो ग, पण मी बबड्या जा ना, तिला काहीतरी हवंय ते काढून दे जा. आसावरी का वागतेस असं? ते सर्टिफिकेट खोटं होतं पटलंय ना तुला? बॅग्स, लाडू अजून रागावलेस?
अहो तुम्ही असे बसलायत का? हे बघा तुमचं सगळं सामान मी अतिशय व्यवस्थित भरलंय आणि काही राहिलंच असेल तर ते बबड्याबरोबर पाठवून दे. दिसलं तर पाठवशील ना. घरभर पसरलेलं माझं मन कसं गोळा करशील आणि पाठवशील. तुला खरं सांगण्याची गरज वाटते. जे काय झालंय ते का झालंय हे कळण्याची गरज वाटते मला. नाही, मी माझ्या वागण्याचं समर्थन अजिबात करत नाहीये, पण ज्या चुकीची मी माफी मागणार आहे ती चूक नेमकी काय आहे हे तुला कळण्याची गरज वाटते. हे बघा मला तो विषय बोलायचाच नाही आता. बदललाय तुम्ही. नाही ग, असं मी बदललेलो नाहीये. खरंच बदललेलो नाहीये. मी फक्त बदलण्याचं ऍक्टिंग करतोय पेक्षा करत होतो. तू हवं तर शुभ्राला विचारू शकतेस. गेले काही दिवस जे काय चाललंय ते सगळं ठरवलेलं होतं, प्लॅन केलेलं होतं. खूप त्रास दिलाय तुला मी. नो, माझ्या आबोलीला खूप खूप दुखावलंय मी. एनिवे, मी माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. देशील ती काय, दिलीच आहेस की. इथून तुझ्यापासून, घरापासून दूर जाण्याची शिक्षा. हो, आणि माझ्या शब्दाचा तुम्ही मान राखाल अशी माझी अपेक्षा आहे. केलेली नाटकही आणि दाखवलेली सर्टिफिकेटही. म्हणजे तू मला माफ केलंस असं रे? 7 जन्म हीच बायको मिळावी म्हणून मी आता व्रत करणार आहे. ते व्रत मी आधीच केलंय. हा, तुमची सुटका नाही माझ्यापासून 7 जन्म. बोलण्यापुरता नाही, खरंच चांगला मित्र होता. त्याच्याशी तो सगळ्या गोष्टी शेअर करू शकेल. ते म्हणतात ना, बापाची वहाण मुलाला व्हायला लागली की बापाने मुलाला मित्र म्हणायचं असतं. मी तर त्याला भेटलोच आहे या वयात. खरंच मी त्याचा बाप व्हायचा अट्टहास करायला नको होता. आधीच त्याचा मित्र झालो असतो तर. आता तुम्हा दोघांची मैत्री होणं अवघड आहे नाही. मनापासून ठरवलं ना असं रे, काही अवघड नसतं. तर बघच मी काय करतो ते.